आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी। नमस्कार, आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील मुलांसाठी कृती, वर्कशीट तसेच गुगल मॅप वापर या व्हिडिओवर आपले अनुभव सांगा। आम्हाला माहीत आहे तुम्ही मुलांसोबतच्या कृतीचा व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपला पाठवला असेलच। चला त्यातीलच एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि त्या माता आणि मुलांसाठी टाळ्या वाजवूया। आता आपण पुढील कृती करूया, जिचे नाव आहे करून पाहूया। सर्व मातांनी गटात गोलाकार बसायचे आहे। हा खेळ खेळत असताना फुगे व ग्लास घ्यायचे आहेत। लीडर मातेने सूचना देताच गटातील सर्व मातांनी फुगे फुगवायला सुरुवात करायची आहे। जी माता सर्वात जास्त फुगे फुगवून ग्लासमध्ये ठेवेल ती माता विजयी होईल। अशा प्रकारे हा खेळ सर्व मातांनी खेळायचा आहे। आशा आहे की हा मजेशीर खेळ तुम्हाला आवडला असेल। चला आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। घरात, शाळेत किंवा गावात वेगवेगळ्या प्रकारचा कचरा तयार होत असतो। त्यात ओला कचरा आणि सुका कचरा असतो। असा कचरा योग्य ठिकाणी न टाकल्याने परिसर अस्वच्छ होतो व पर्यावरणाची हानी होते। या होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते। चला आपण कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे ते बघून घेऊया। गावातल्या अंगणवाडीत आज नेहमीपेक्षा जास्त गडबड होती। निपुण अभियानांतर्गत आयोजित केलेल्या माता गटाच्या मीटिंगसाठी गावातील सर्व स्त्रिया जमल्या होत्या। या गटाची लीडर निर्मला सर्वांचं स्वागत करत होती। आजचा विषय खूप महत्त्वाचा होता, वजा कचरा व्यवस्थापन आणि आपलं आरोग्य। निर्मलाने समोर 2 डबे ठेवले, वजा 1 हिरवा आणि 1 निळा। तिने समजावून सांगायला सुरुवात केली। बघा मैत्रिणींनो, कचरा आपण 2 भागांत विभागला पाहिजे। हिरव्या डब्यात ओला कचरा, जसे की अन्नाचे अवशेष आणि पालापाचोळा टाकायचा, तर निळ्या डब्यात सुका कचरा, जसे की कागद आणि काच टाकायची। अनिताने विचारले, पण प्लास्टिकचं काय करायचं? निर्मलाने पिशवीतून एक सुंदर कापडी पिशवी बाहेर काढली आणि म्हणाली, प्लास्टिक आपला शत्रू आहे। आपण बाजारात जाताना नेहमी कापडी पिशवी सोबत ठेवायची। प्लास्टिकचा वापर जितका कमी होईल तितकी आपली जमीन सुपीक राहील। निर्मला पुढे म्हणाली, ओला कचरा फेकून देण्यापेक्षा आपण त्यापासून काळे सोने म्हणजेच खत बनवू शकतो। एका छोट्या खड्ड्यात किंवा बादलीत ओला कचरा कुजवून आपण आपल्या बागेसाठी उत्तम खत तयार करू शकतो। यामुळे कचराही कमी होईल आणि झाडंही छान येतील। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांडपाण्याचं नियोजन। निर्मलाने अनिताला जमिनीवरील एका छोट्या मॉडेलकडे नेऊन दाखवले। घराबाहेर पाणी साचू देऊ नका। तिथे शोषखड्डा तयार करा, जेणेकरून डासांचा प्रादुर्भाव होणार नाही आणि आजारही पसरणार नाहीत। एका मातेने विचारले, कचरा जाळला तर चालतो का? निर्मला ठामपणे म्हणाली, मुळीच नाही। कचरा जाळल्याने जो विषारी धूर निघतो तो आपल्या फुफ्फुसांसाठी घातक असतो। कचरा कधीही जाळू नका, तो नेहमी योग्य डब्यातच टाका। निर्मलाने अनिताच्या खांद्यावर हात ठेवून सांगितले, आपण जे करतो तेच मुलं शिकतात। मुलांना लहानपणापासूनच हात स्वच्छ धुण्याची आणि कचराकुंडीतच टाकण्याची सवय लावा। निपुण भारत म्हणजे केवळ वाचन लेखन नव्हे, तर सुसंस्कृत आयुष्य जगण्याची कला सुद्धा आहे। या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। चला आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया। मातेने मुलांच्या मराठी पुस्तकातील कोणताही एक परिच्छेद बोट ठेवून मुलाला वाचून दाखवायचा आहे। त्यानंतर त्याच परिच्छेदाचे मोठ्याने वाचन मुलांकडून करून घ्यावे। ज्या ठिकाणी मुलाला मदतीची गरज भासेल तिथे त्यांना आवश्यक ती मदत करावी। दिलेल्या वर्कशीट मुलांकडून सोडून घ्या। आजच्या कृती इथे संपत आहे। अशाच नवीन माहिती आणि कृतीसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।